न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। अवकाशात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाचं धक्कादायक उत्तर। नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर गेल्या 2 महिन्यापासून अंतराळात अडकले। नासासह अमेरिका आणि भारत त्या दोघांच्या पृथ्वीवर येण्याची वाट पाहत आहे। त्यांना परत आणण्यासाठी नासाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र अद्याप नासाला यामध्ये यश आलं नाही। दरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे। दोन्ही अंतराळवीरांना अजून काही महिने अंतराळातच राहावं लागू शकतं। सुनीता विल्यम्स व बॅरी विल्मोर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत। बोईंग कंपनीचं स्टारलायनर हे अंतराळयान 5 जून रोजी दोन्ही अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावलं होतं। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून 1 किंवा 2 आठवड्यात ते परततील अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली होती। मात्र आता 2 महिने उलटले तरी अद्याप स्टारलायनर पृथ्वीवर परतलं नाही। स्टारलायनर या अंतराळयानात काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत। हिलियम लिकेज व थ्रस्टरमध्ये प्रदोन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकला नाही। अंतराळयानाच्या प्रणोदन प्रणालीमध्ये प्रोपल्शन सिस्टीम निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अधिक वेळ हवाय। नासा दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे। त्यापैकी पहिला सोपा पर्याय अंमलात आणल्यास दोन्ही अंतराळवीर 2025 मध्ये पृथ्वीवर परततील। या योजनेत एलॉन मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनी देखील सहभागी होणार आहे। अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार? दरम्यान कमर्शियल क्रू प्रोग्रामचे संचालक स्टीव्ह स्टिच म्हणाले, विल्मोर व सुनीता या दोघांना परत आणण्यासाठी आम्ही इतर काही पर्यायांचा विचार करत आहोत। सध्या आम्ही जी योजना आखली आहे त्यानुसार दोन्ही अंतराळवीर 2025च्या सुरुवातीला पृथ्वीवर परततील। या योजनेत आम्ही स्पेस एक्स या कंपनीलाही सहभागी करून घेतलाय। नासाने मिशन क्रू 9 हे हाती घेतलंय। या मोहिमेअंतर्गत नासाचा अवकाशयानात अवकाशात झेपावणार आहे। याच अवकाशयानाद्वारे दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणता येईल। याद्वारे 2025 पर्यंत दोन्हीही अंतराळवीर पृथ्वीवर येतील। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।